श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामींच्या निर्वाणीचे शब्द कोणते होते ते सांगणार आहे. तर समस्त जीवास अक्कलकोटमध्ये प्रत्यक्ष दिसणारी श्री स्वामी समर्थ परब्रह्ममूर्ती चैत्रवद्य त्रयोदशीसह चैत्रवद्य चतुर्दशीला शके 1800 सन 1878ला समाधी लिहिल्याचे निमित्त करून पृथ्वी तलावरून गुप्त झाले. त्या दिवशी अक्कलकोटातील ब्राह्मण वस्तीतल्या कर्जळकरांच्या घरालगत वडाखाली छप्परवजा असलेल्या नित्य विश्रांतीस्थळी महाराज विश्रांती घेत होते. मंगळवारी 30 एप्रिल 1878 शके 1800 दुपारी 2 वाजता चैत्रवद्य त्रयोदशी संपली. नंतर चतुर्दशी सुरू झाली. त्या दिवशी सायंकाळी 4:30 वाजता ही समाधी लिहिल्याची घटना घडली. प्रसंग असा आहे की त्या दिवशी सकाळच्या 2 प्रहरापर्यंत एखादी विपरीत गोष्ट अक्कलकोटात घडणार आहे याची जराही कल्पना कुणास नव्हती. श्री स्वामी हे मागील 15 दिवसात काहीतरी विचित्र लक्षणे दाखवत होते हे खरे. 12 दिवस त्यांनी अन्नही घेतले नव्हते. पण त्या दिवशी काकूबाई व इतर भक्तांच्या विनवणी करून थोडी पेज घेतली. मग त्यांना निजवले. तेव्हा बाळप्पाने सुपारी दिली, ती घेतली. राणीसाहेबी तिथे होत्या. त्यांना अत्यानंद झाला. आता माझ्या महाराजास भय नाही असे म्हणून त्या वाड्यात परत गेल्या. पण त्या दिवशी समर्थ कृपेने साधुतत्वाला पोहोचलेल्या असंख्य साधकांच्या हृदयाचा ठोका चुकला हे मात्र खरे. समर्थ सेवेकरी बाळाप्पा यांना घडणाऱ्या प्रसंगाविषयीचा बराच अदमास असावा. कारण अक्कलकोटात त्वरेने हजर होण्याच्या तारा त्यांनी काही स्वामी भक्तांना केल्या होत्या. त्यानुसार मुंबईचे केशव नाईक अक्कलकोटात आपले पुत्र रामचंद्र यांच्या समेत दाखल झाले. पुढे 25 जुलै 1925ला साईलीला मासिकाच्या संपादकांना हे वृत्त रामचंद्र नाईकांनी कळवले. ते म्हणतात, आम्ही अक्कलकोटात पोहोचलो तेव्हा ती दिव्य भूमी स्तब्धच भासली. त्या नगराची हालचालच थांबली होती जणू. महाराज बुधवार पेठेतल्या चोळाप्पाच्या मठात असतील म्हणून तिथे गेलो तर तिथे सामसूम होती. काही कळेना. मठाजवळ महाराजांची गाय व वासरू होते. तिथे गडबड दिसली म्हणून पाहिले तर काय, भागीरथी गंगा आकाशाकडे पाहत हंबरडा फोडत होती. वासरूही हंबरत होते. काहीतरी भयंकर घडले आहे हे ओळखून आम्ही वटवृक्षाकडे स्थानावर धाव घेतली. तर इकडे आधीपासून वडाखाली काय चालले होते ते पहा. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास श्री स्वामी गुरूंनी आपल्या सर्व जनावरांस समोर आणण्यास फरमावले. ते ऐकताच सेवेकरी अस्वस्थ झाले. लागलीच त्या प्राण्यांना श्रीसमोर आणण्यात आले. त्यांना त्या दिवशी नैवेद्य देण्याची स्वामी आज्ञा झाली. इतकेच काय, आपली वस्त्रेही श्रींनी त्या इमानी मुक्या प्राण्यांच्या अंगावर घालण्यास सांगितले. त्या प्राण्यांना ही प्रसंगाचे गांभीर्य लक्षात आले. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधरा वाहत होत्या. नित्य सेवेत अंतर पडणार म्हणून सेवेकऱ्यांचे हृदय पिळवून निघाले होते. कसे तरी औंढा गिळत नजर चुकीत ते स्वतःशीच प्रार्थना करत होते. ब्रह्मांड नियंता स्वेच्छेने लीला दर्शवत होते. उपस्थित असलेले हजारो भक्त त्यांच्या या वैचित्र्यपूर्ण लीलेने कोलमडून गेले होते. स्त्री निस्वत उठून जनावरांच्या अंगावर हात फिरवला आणि पलंगावर येऊन बसले. त्या हालचालीत नित्याचा आवेश नव्हता इतकेच. एरवी समर्थ दर्शनाच्या आनंदाने सहसळणारा वटवृक्ष मौन धारण करून बसला होता. महाराजांनी टेकून बसण्याकरता तक्त्याच्या दिशेने खून करताच सेवेकऱ्यांनी तो दिला. श्रीपाद भटजींनी त्यांना बसवले. महाराज स्वस्तिकासनात स्थानापन्न झाले. ते तसेच किंचित मागे टेकले आणि त्यांनी लगेच नेत्र मिटले. आसपास वैद्य मंडळी होतीच. कुणाच्याच जीवात जीव नव्हता. पुढे होऊन एकाने नाडी पाहिली तेव्हा तो गडबडला. नाडी मुळीच लागेना. त्याच्या व्यथित हालचालींना ओळखून वडाखाली एकच आकांत उडाला. भुजंगा सेवेकरी व अन्य निस्सीम भक्त दुःखाने मिळेल तेथे डोके आपटीत होते. कोणी जमिनीवर लोळत होते. स्त्रीवर्गाने आकांत मांडला. कोणी आपलेच केस उपटत होते. स्थिरचित्त साधूवर्य आपल्या नेत्रावाटे भावनांना वाट मोकळी करून देत होते. धक्क्यातून न सावरलेले कित्येक जण स्त्रींची काही हालचाल होते का आहे ते निरखत स्तब्ध झाले होते. हे गुरुमाय, अरे देवा, समर्थ सद्गुरू श्री स्वामी समर्थ देवा, भगवंता, आम्ही आता कोठे पाहावे सांगा. अशा विविध शब्दात समस्त जन आक्रंदन करत होते. कुणीच कुणाला सावरू शकत नव्हते. अशा हल्ल्याळकोळात
थरथरणाऱ्या अक्कलकोटास अचानक एक क्षणिक सुख धक्का बसला. श्रींनी आपले नयन सहजपणे उघडले. प्रेमभावाने सर्वांस न्याहाळून लागले. सर्व गलबला थांबला. सारी लेकरे मायबाप सद्गुरूंच्या पलंगाभोवती सरकली. श्रींच्या वचनांना ग्रहण करण्यास ते एकवटले. तेव्हा श्रीकृष्ण अवतारावेळी सांगितलेले अद्भुत वचन श्री स्वामींनी पुन्हा उच्चारले. अन्यन्य निश्चयंतो मायेजना पर्युपासते तेषा नित्याभियुक्तांना योगक्षेम वहाम्यहम. म्हणजे जो अनन्य भावे शरण मजसी पाहिल मुक्तीचा सोहळा सांभाळे मी सर्वता जो मजवरी विसंबला. समर्थ वचनाने भारावून गेलेले भक्तजन अनन्य शरणभावाने प्राण एकवटून श्री स्वामी कृतीकडे पाहत होते. श्रींनी आशीर्वाद संकेत दर्शवण्यासाठी हस्तकमल उंचावले. पुढच्या क्षणी तो स्वप्नासारखा भास संपला. पुन्हा समर्थ सद्गुरू निजानंदी निमग्न झाले. अंतकाळी त्यांच्या मुखातून खसखस एवढे 3 पांढरे दाणे बाहेर पडले. हे दाणे बाळप्पा महाराजांनी जपून ठेवले. त्याचे रूपांतर नंतर कवड्यामध्ये झाले. याचा अर्थ मात्र कळला नाही. तर शेवटच्या क्षणी स्वामींनी सांगितले आहे बघा, की जो मला अनन्य भावे पूजन करेल, मनापासून माझी पूजा अर्चा स्मरण करेल, त्याचा योगक्षेम मी चालवेल. आणि हे वचन खरेही आहे. कित्येक जण याचा अनुभवही घेतात. तर एवढीच माहिती या व्हिडिओमध्ये सांगून व्हिडिओचा एंड करते. झालेली सेवा स्वामींच्या चरणी. श्री स्वामी समर्थ.